काय झालं? बाकी कुणाचा फोन आला आहे? माझा पदर धरलाय, सोडायला सांग. उलच्या हो ना. काय झाले तसं का? ससा उठल्यावर असं का? कवा तुझी ओळख पाडत नाही. कवा देणे घेणं नाही. कवा बसणं उठणं नाही. कवा त्यातल्या त्यात काय ग? कवा चहा पाणी नाही. पुढची मंडळी जरा कालवा करू नका. तुमच्यामुळे जम्बलिंग व्हायला लागले. त्या कोरोनाने एक डोसकं फिरले, पुन्हा त्यात तुम्ही फिरवा. उगच्या उग हो ना. थांब जरा. उगच्या उद्या ओळख पाहिजे नाही. हो हो. का रे ए मेल्या पुत्तीच्या काय झालं? शिवी कोणाची दिलीस? गड्याची बी दिली काय? गाड्याच्या बाईची बी शिवी दिली. हो मला आग ही गड्यावर पडायचं सवय लागल्यामुळे असं झालं. का ग का रे का ग का रे का ग काय रे कार म्हणून लाडू तुला बोलतेस काय? काय म्हणतेस? अगं गोड बोल की जरा. गोड बोलायला ठेवलाय एक वेळ करून बघ. हा तू त्याच्यावर कपूनच जायचं म्हातारा. तुला का ग का म्हटलं कळलं नाही का? का अगं वेळी तू दिसाय माझ्या आई सारखी दिसतायस म्हणून मी तुला का ग म्हटलो. काय झालं? आई सारखी हो ना. तरण्याच्या पूरला तो धरली धरली. मला आई म्हणतोय. म्हटलो मी तुला आई. म्हणजे तुझ्या बाची बी जुळणी केली. सारखे काहीतरी बोलू नको. बाई माणसाला कुठं धरायचं हे तुला माहित नाही तर मला तरी विचारायचं. त्याची कल्पना तुला आहे आणि मग नाही का? पण मला सांग असं म्हणायचं आहे तुला काय? स्त्रीच्या जातीला पुरुषांनी ज्या ठिकाणी पकडायची असते त्या ठिकाणी धरली. जागा नाही चुकव. जागा चुकलाच रे बुंडुकलिया. 5118 MA चक्रा 5118 गाडी कोणाची असेल त्यांनी साईडला घ्यायची आहे. रस्त्यात अडचण होत आहे. बाई माणसाला कुठे धरायचं तुला तर माहित नाही तर मला तरी विचारायचं. मग सांग ना मी स्त्रीच्या जातीला मी कुठं धरली पाहिजे? सोड तिथं. तुझ्या म्हणण्याप्रमाणे सोड तिथं. सोडलं. काय धर म्हटली का? ते काय हे धर. काय ते काय? अरे पदर धर की. त्या पदराचं नाव कधी घ्यायची होती का? तिथं होतं मी तुला धर की. नाही ते सोड ते धरी हे मी काय समजत होतो का? जरा धरायचं. मेळा कोणाचा? तुला मेळा दिसत नाही का बायकाचा? अरे वा म्हणजे तुम्ही सर्व साड्या नेसणाऱ्या स्त्रिया. हा काय झालं? पोस्टाच्या पेटीसारखं तोंड पसरते. म्हणजे आम्ही साड्या नेसली म्हणून बाई आहे. हो ना. आणि तुझी बायको काय पेपर आहे? काय बोलू नकोस. नेमक्या तुम्ही कोणाच्या बायका? गवळारू का पंढरपुरी लांबड्या शेंगाच्या? तुला आता इरी ढुकू दिसतंय काय? नाही तू काय म्हटलं आता? गवळारू? अरे गवळ्याच्या हा गवळ्याच्या गवळ्याच्या होय. कुठून आली का? आमच्या गावाला. आणि निघाली लोकांच्या गावाला. किती दिवस शोधत असतेस तू? बक्की बाक्की मला विचारतेस का बाक्की म्हणून? आणि मग मला धावतेस काय? अगं वेळे मी तुला विचारतोय आली कुठून निघाली कोणीकडं? आली गोकुळ निघाली मथुरीच्या बाजाराला. कोणाच्या परवानगीनं? नवऱ्याच्या दादल्याच्या पतीच्या यजमानाच्या कारभाराच्या नवऱ्याच्या सगळं एक झालं. नवरा पती झाला कारभारी यजमानी सगळं एकच झालं. इतकं नवरायची का तुला? नवऱ्याच्या परवानगी नवऱ्याच्या? होय. मग मला ओळखलं दिसत नाहीस तू का? तुझ्या टीव्हीवर लेबल लावले. टेलिव्हिजन लेबल लावून माणसं ओळखता येतात का गं? मग तुला कसा ओळखायचा? काय पट्टा बी नाही. पट्टा मी काय कुत्रा आहे का गं? गैरसमज करून तुला कुत्रा म्हणत नाही. मग तोंड आहे का नाही? तोंड हा म्हणजे माझं तोंड हे तोंड कुत्र्यावर दिसतं. तोंड कुत्र्यावानी दिसतं म्हणजे मी कोण सिंह झालो का वाघ झालो का? अगं कुत्रा झालो ना मग ते ठरले. मग आम्हाला काय माहित नाही बाबा. मी कोण या ठिकाणी का आलो? आवडीचा देव तुझा सांगता येतो तुला? होय. कोणता ग? कपिल देव. अगं तो क्रिकेट पट्टू झाला. रातभर राणा काढीत बसल. काढू दे का राणा? मग देव कोणता ग? श्रीकृष्ण. हा श्रीकृष्ण. श्रीकृष्ण. होय होय. ज्या परमात्मा भगवान गोपाल कृष्णाची वाट पाहत तुम्ही डोक्यावरती 2-2, 3-3 वाट घेऊन तिष्ठत उभे राहता. होय होय. तो परमात्मा, तो गोपाल, तो कृष्ण कुठे या माडीवर आहे काय? वांढऱ्याच्या ओळा देवी. अगं तो तुझ्या समोर उभा आहे. कोण? मी. एका रट्ट्यात असा कोलाट्यात खातील. काय झालं? अरे कृष्णाचं तोंड आहे का? भगुल तोंडिया. भगवान तोंडिया. 3 बटली शर्ट घातला, टोपी घातली, 40 घातली, लेंगाय खाली. आणि मग विट्याच्या बाजारातला दलाल दिसायला लागलाय. बाजारातला दलाल दिसायला लागलाय. दलाल आहे म्हणून अजून तुझं हेड पण करायला वेग. तू कृष्णाचा? हो ना. कर तू सामान. आगे तसं नव त्याच्याकडे मुरली होती का नाही? हा मुरली आहे का? तू मुरली पाहिलीस? बोलू काय ग देवाची मुरली. हा. तुम्ही बघितली का ग? अगं ही मुरली ज्याच्या नशिबात
ज्याचं भाग्य बलवत्तर आहे त्याला फक्त ते पाहायला मिळते. हे तुम्ही बघत नाही मुरली? तुमच्या नशिबात नाही ग, नशिबात लागतं. अगं देवाची मुरली मी एकदा सोडून 4 वेळा बघितली ग. पुण्यवान आहेस, भाग्यवान आहेस. भाग्यवान भाग्यवान. आणि मुरली लय मोठी म्हणताला. अगं एवढं असं काढ ग. नाही मी खाल्लं निघाली होती. तुम्ही कळबाच्या झाडावर वर होता का नाही? हा उंचावरती वरती होतो. आणि मी खाल्लं निघालेले मी असं सजवर बघितलं. हो बाई एवढंच कांड ग. एवढं अहो लांब बघितल्यामुळे मला बारक दिसले. हा म्हणजे उंचावर असल्यामुळे तुला खालून छोटीशी दिसते. अगं एवढंच कांडक पण काय सजवलं होतं म्हणतीस. त्याला खाली 2 गोंड गोंड रेशमाचं गोंड असते आणि साईडनं झुरमुळ्या रेशमाच्या. आणि काय तुला सांगायची येडे, देवाने जर का अशी मुरली फुकायची केली ग तर ते खालचे 2 गोंड लुकू लुकू. काय बोबरे लागली का? काय सांगायला लागली? हा काय बोलाय का लागलीस? कळती का तुला? शुद्ध आहे का? ती गोंड लय काय ते गोंडे गेले आता गोंड्याचं नाव काढू नको. आता गोंड गेले ग बारक्या गोंड. काय करू नको. कृष्ण आहे ना तू. तुझ्या आम्हाला खरी माहिती सांग. आता कृष्ण म्हणतो मी तुला एखादी गोष्ट बोलू तर राग येणार नाही. अगं कशाचा राग येतोय मला? बोलू का? बोल ना. बोलू नो तयारीत राहा बरं का. ह्यो कळवून काढायच्या नादात आहे मी. ह्यो खरं कृष्ण आहे का विचारते. आज विचार ना. कुणी म्हणे नंद यशोदेचा, कोणी म्हणते कृष्ण नंद यशोदेचा, कुणी म्हणे वसुदेव देवकीचा, कोणी म्हणते कृष्ण वसुदेव देवकीचा. आणि खरं सांग देवा तो आहेस का 2 बापाचा? काय बोंबडा लागली का? काय म्हणता चांगलं बोलता काय बोललीस? कोणी म्हणते कृष्ण नंद यशोदेचा, कोणी म्हणते वसुदेव देवकीचा. आणि खरंच सांग तू आहेस का 2 बापाचा? मग नाही का तुझं म्हणणं बरोबर आहे. कारण नंद आणि यशोदा हे कोण? नंद आणि यशोदा हे कोण होते? कोण? आणि वसुदेव देवकी कोण? तर नंद वसुदेव आणि देवकी ही माझी जन्म देणारे माता पिता. ज्यांनी मला जन्म दिला, लहानाचं मोठं केलं, कधी खांद्यावरती वागवलं, ज्या मातेने मला उदरामध्ये 9 महिने 9 दिवस सांभाळलं ते माझी माता देवकी आणि वसुदेव पिता. आणि नंद आणि यशोदा कोण? माझी 7 भावंडे मारली गेली त्या पद्धतीने आम्हालाही मारलं जाऊ नये म्हणून मला गोकुळामध्ये नंद आणि यशोदा यांच्याकडे माझ्या पित्याने म्हणजे वसुदेवाने पोचवलं. ज्यांनी मला लहानाचं मोठं त्या गोकुळामध्ये केलं ते माझे पालक माता पिता. पालक माता पिता. पाय तू खरं कृष्ण जरा पटलं. पण मला हे सांग, त्या कृष्णाने आमच्यासाठी बरंच काय केलंय? त्या कृष्णाने आमच्यासाठी बरंच काय केले ना आम्ही त्या कृष्णासाठी बरंच काय केले सांग. त्या कृष्णाचे अवतार किती आणि प्रत्येक अवतारामध्ये त्याने काय काय केलं आमच्यासाठी, त्याने कुठलं रूप धारण केलं हे सांगितलं तर तो खरं कृष्ण. नाहीतर भगुल तोंड्या असा ताणून इट्या पातून मारेल. थेरडे तू माझी काही परीक्षा घेतेस काय ग? परीक्षा मी इन्स्पेक्शन घ्यायला. मग काय तर आपण मी रोज उठले म्हणून भगुल तोंडा मी कृष्ण आहे. इतक्या खोल पाण्यात शिरतेस याचा अर्थ काय? मला पवा येते म्हणून शिरत्या मध्ये येईल तर बुडवून मारेल. अरे वेडे माझे अवतार 10 अवतार झाले, 10 अवतार. बर आणि त्या प्रत्येक अवतारामध्ये मी काय केलं हे तुला हवं आहे ना? नाही का तर ऐक तर मग पूर्ण एका लाईनीत उभा राहा. आपल्यावर लाईन मारायचा आहे. लाईन हा धरले हात जोडलेत. दोन्ही डोळे बंद. डोळं बंद करा पण मी सावध असा अभियान काहीतरी खोड करेल. डोळे बंद. होय. तिसरा डोळा उघड आणि मग माझी मूर्ती ध्यानस्थानामध्ये आठव म्हणजे मी कोण आहे ते समजेल. तिसरा डोळा आहे का तुला? कशाला तिसऱ्या डोळ्याचं नाव काढलं? काय झालं ग? अरे 8 दिवस झालं पाणी घालतोय. पाणी घालतो तो भाकरी सुद्धा काढून भाजून खा. हे थेरडे काय काय बोंबले लागली ग? हा ज्ञानबुद्धीचा तुला माझ्या 10 अवताराची माहिती हवी सांगायची आणि प्रत्येक अवतारामध्ये मी काय केलं हे तुला ऐकायचं आहे. होय होय. ऐक तर मग. प्रथम मध्य अवतारी शंकासूर दैत्य मी मारिला. काय केलं? प्रथम मध्य अवतारी शंकासूर दैत्य मी मारिला आणि दुसऱ्या कुर्मा अवतारी संपूर्ण पृथ्वीचा भार मी पाठीवरी टाकलेला. तिसऱ्या वराह अवतारी हिरण्य
चौथा नरसिंह अवतार, चौथ्या नरसिंह अवतारी हे कष्टाला मी ताणून ताणून धरिला आणि मांडीवर घेऊन नकाने चरा चरा मी चेरीला. पाचवा वामन अवतारी बळी पाताली घालून मी उतारीला आणि 6वा परशुराम अवतार, 6व्या परशुराम अवतारी पृथ्वीवरील क्षत्रियांचा 21 वेळा मी गर्वहरण केला. 14 तारवाड समुद्र हटवून कोकण प्रांत मी उद्धारिला. 7व्या राम अवतारी दशकंठी रावणास लंकेत जाऊन मी मारिला आणि 8वा श्रीकृष्ण अवतार बुधवारी रात्री गोकुळात राधे मी तुझ्यासाठी धरिला. 9व्या अवतारी फाकड्या ह्यो तमाशात शिरला. काय बोलते? 9वा बोध अवतार, 10वा कलंकी अवतार दुष्टांचा संहार करण्यासाठी राधे मी धरिला. हरी बोला पुंडली वरदे श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. श्री सत्यनारायण महाराज की. अनाग बाय बाया तलगी जाऊया या दलदली जाऊया कारभारी तलगी जाऊया या दलदली जाऊया. अगं थेरडे, तुला गडी आणि बाई असा फरक कळतो का? काय करते ग? काय काय केलंस काय? मी तलंग झाली तलंग. तल्लन झालीस का कोंबडा झालीस? नाही. अगं तल्लीन 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 झाली. का कोंबडा झालीस? नाही रे बाबा, टीव्ही बघितल्यापासून आम्हाला हे काय घडील बाय काहीच कळेना. गद्यातून झाली. तू नेमका कोण आहेस कळत गद्यातून माहिती झाली. होय. पद्यातून आहे. हा. आणि मी गोकुळ माझ्या हातात काय तरी तरण्याच्या पुरी बघून आता ही सांगितलं. काय म्हटलं बाई? काय म्हणलं? काय म्हटलं मी गोकुळचा उंडगा मारी. तुझ्या गोंडगा मारी म्हटलं का मी? काय ग तुझ्या कानात काय घातलेस? आणि मग आम्हाला माहित आहे मग. अगं वनमाळी वनमाळी. हा सदुमाळ्याचा पुतण्या. तो माळी वेगळा आणि मी माळी म्हणजे काहीतरी वेगळाच आहे. तो खातावली माळ्या. काय बोलू नको. आणि मी गोकुळचा माळी गा सोड शंका मना खुली.
जाऊन काय केले बाबा तू रातभर जर ओरडत बसलं तर ह्याला काहीतरी करू पाहिजे आधार असावा एखादी गोष्ट जर माणसाला पटवून द्यायची म्हणली तर त्याला काहीतरी आधार पाहिजे का नाही पुरावा पाहिजे नाही का तर मग तुला पुरावा हवा नाही का तर मग ऐक तर त्याला पुरावा सांगितल्याशिवाय मी कृष्ण हे तुला पटणार नाही 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 तो शेवटी मेलेला दारुणी देवाचा पुन्हा अंते करणी. तो शेवटी मेलेला दारुणी देवाचा पुन्हा अंते करणी. कोणी भाकर कवीच्या मोडीला, कोणी भाकर कवीच्या मोडीला सोडून जगमनाची धुळी. कोणी भाकर कवीच्या मोडीला सोडून जगमनाची धुळी. बरं का पोरीनो खरोखर देवा खरोखर तुम्ही देव आहे पण पहिले तुम्ही जशी लहान मूर्ती होता जसं लहानपणी तुम्ही हट्ट करत होता तसंच अजून पण तुम्ही हट्ट सोडायला शिकला नाही हो ना पोरीनो अगं लहानपणी लय हट्टी होता ग नाही होतो मी देवा मी तुम्हाला शरण आले काय तुम्ही यानं काय काय हट्ट केला तुला सांगतो ना हा सांगा सांगा. अगं अगदी लहान मूर्ती होती इतका एक दिवस रडायला लागला इतका रडायला लागला ए मावशी हा मग तू काय केलंस का अगं आता कडी खांद्यावरती घेऊन घेऊन फिरून कटाळा आला की ग पण रडायचं काय थांबणं म्हणून मी काय केलं जवळ एक केळाची बाग होती हा म्हणजे मी केळाचा हट्ट धरला हा, वा त्या केळाच्या बागेत फिरायला घेऊन गेली आणि त्याला वरती केळाचा घड पिकलेला दिसला काय ग बारकन पोरग पण काय रडायला लागलं मी म्हणे की मला त्यातलं केळच काढून दे ए मावशी हा? मग तू काय केलंस का अगं येडे मला सांग आता ती लोकांच्या रानात जर आपण केळं मोडून ह्यांना दिली तर मला काय म्हणते ती गवळण चुरते आता म्हणली मुलाचा म्हणजे समजूत बी निघली पाहिजे केळ तरी खाल्लं राहिलं पाहिजे पण देवाला तू केळ खाल्ल्यासारखं वाटावं म्हणून मी काय केलं काय केलं त्या केळाच्या झाडात तिथं ठेवलं हा. देवांना तिथं सोडलं घरी पळत आली आणि घरातली आरसा घेऊन गेली आरसा घेऊन गेली हा, आता म्हणली मुलाची समजूत काढली पाहिजे काढली पाहिजे आणि ती केळाचा घड पिकला होता त्याच्या खाली त्या आरसा ठेवला होय का हा म्हणजे त्या आरशामध्ये त्या केळाच्या घडाचं प्रतिबिंब पडावं प्रतिबिंब त्याच्यावरती पडलं त्या आरशात वाव आणि मग मी देवाला विचारलं काय विचारलं म्हणलं देवा तेव्हा हे कन्हैया एक कन्हैया वरचं कॅल खाता का खालचं कॅल खाता कुठलं ग वरचं कुठलं आणि खालचं कुठले ते वरचं देऊ का त्या आरशाचं कॅल खाता आरशातून आरशाकडे असा हात कर घेऊ का वरचं खातू द्यावा का खालचं खातू त्या आरशाचं प्रतिबिंब चला देवा, प्रत्येकाला तुमची बघ. मार्ग मोकळा धाकटी मुलगी देवा मी शरण आले कशी शरण आली का गाईच्या वासराप्रमाणे झाडासारखी मुलगी आहे पण गाईच्या वासराप्रमाणे शरण होय आली. होय धाकटी मुलगी माझी धाकटी नवरा मेल्यावर झाली नवरा काय काय काळा बाजार केला काळा नवरा, काळा बाजार नव्हा. काय केलं नवरा होता तेव्हा पोटात होती हा आणि नवरा मेल्यानंतर हिचा जन्म जन्म झाला झाला. तेव्हा कोण गाय प्रमाणाला कोण मुंगी प्रमाणाला मी बी तुम्हाला शरण आली सर्व म्हणजे अशा पद्धतीनं शरणागती पत्करली होय, होय. आणि तू कशी शरण आली ग सगळ्यात गरीब असा प्राणी कोणता आहे की तो सगळ्यात सगळ्यात गरीब कोणता प्राणी होतो सुरू ठेवून कापली पाहिजे काय तुला भक्ती करा मार्ग मोकळा